मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालंय। मला एका जाती धर्माचा विचार करता येणार नाही, इतर समाजाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिलं। शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा निर्णय घेतला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात माहिती दिलेली आहे। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं आणि या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही, जीच आपण शपथ घेतलेली असते। आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। न्यायमूर्ती शुक्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला मागासवर्ग आयोग हा पूर्णतः वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने शासनाने स्वीकारला आहे। हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही। यामध्ये आपण हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही। आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया। आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत। तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो।